एक 2 3 हे 3 हा काय 15,000 काय झालं? काहीच मी भाजी बनवलेली आहे. ह्या भाजीला मे बी मुळ्याची शेंग बोलतात. मुळ्याची शेंग बनवले मी. हो हे बनवले. ते दालच्या आहे ना एवढं मोठं बनवलेलं दालच्या. तरी पण मी भाजी आणि चपाती बनवायला लागले. त्यांना उपवास सोडायचा आहे ना म्हणून. हे दालच्या आणि ह्यामध्ये मी पीठ मळून ठेवले. आता चपात्या लाटायचे आहेत मला आणि मी चपात्या लाटणार आहे आता थोड्या वेळाने. फ्रीजमध्ये टमाटे पडलेले आहेत गाईज. हे असे टमाटे पडलेले. हे त्या दिवशी परवा दिवशी मिनिट्समधून मागवलेले टमाटे. आणि इथं मेथीची भाजी. इथं मेथीची भाजी. ह्यामध्ये भात. ह्यामध्ये पण भात. ह्यामध्ये ताक आहे. ह्यामध्ये दूध आहे. आणि ह्यामध्ये रवा. फक्त बर्फ. आणि ह्यामध्ये आपले खजूर. अजून काय ह्यात बटाटे वगैरे आहेत. वांगा. मग हे बाटल्या पडून आहेत. कोथिंबीर. मग इथं पण तेच खजूर. अशा फ्रीजमध्ये एवढ्याशा गोष्टी आहेत. बस दॅट्स इट. 5 स्टार. काय बोलले? नको आता उद्या बनवू. किती भाज्या बनवायच्या म्हणून असं ऑलरेडी बनवलं ना. मुळ्याची शेंग बनवलंय. मग दालच्या पण आहे. एवढं मोठं दालच्या बनवले. ते आज होईल उद्या पण होईल. तर बनवायची काही गरज नाही. डाळ वगैरे तेच खायचं. मग ते साखर शक्करदंडल उद्या घेऊन यायचंय का? पोळ्या बनवता का? बनवा ना चांगलं. खूप दिवस झाले खाल्ले नाही मी. तर मला व्यवस्थित नाही जमत म्हणून मी बनवत नाहीये. नाहीतर बनवले असते. मग लाटायला किती वेळ लागणार आहे? लाटून पण ठेवा ना. सुट्टी नसते. मग काय झालं? ऑफिसमध्ये बोलवतात. साड्या वगैरे नेसून या म्हणून सांगतात. सुट्टी नाही देत. सण आपण कुठं करतो म्हणून फक्त तेवढंच पोळ्या बनवतो झालं. तेवढंच नैवेद्य वगैरे ठेवायचं असतं. आपल्याकडे ते थोडी नाही. म्हणजे ते जे नसतं का काय बोलतात त्याला गुढी. तुम्ही बनवता पच्चड? वैशाली मावशी बनवते ना. तिच्याकडनं घेऊन या ना थोडं. असं घेऊन येतात का? माझी आजी बनवायची तेव्हा पिले होते. मग त्यानंतर मी पिलेच नाही ते पच्चड. नाहीतर मी त्या दिवशी तिच्या घरी जाईल. व्हिडिओ बनवेल. व्लॉग बनवेल तिचं ते पच्चडचं. म्हणजे दाखवते ना सगळ्यांना की कसं असतं आपल्यामध्ये पच्चड वगैरे. जसं मराठी लोक गुढी बनवतात ना. गुढी लावतात. असं गुढी लावतात. आपल्यामध्ये पच्चड बनवतात. त्या मडक्यामध्ये सगळं पाणी वगैरे चिंचाचं पाणी वगैरे टाकून त्यामध्ये जे काही ह्या सीझनमध्ये फ्रूट्स येतात. कलिंगड आणि केळी नाही टाकत. द्राक्षे पण नाही टाकत. कलिंगड टाकतात. कैरी टाकतात. खसखस टाकतात. गुळाचं पाणी. चिंचाचं पाणी. हां सुकं खोबरं. हे असे ह्या सीझनमध्ये जे फ्रूट्स असतात ना ते फ्रूट्स टाकतात. हां लिंबाचे फुलं पण टाकतात. आता फुलं येतात ना झाडाला ते फुलं टाकतात. पाला नाही टाकत. पाला टाकल्यानंतर कोण पितील का ते?
खूप छान. माझी आजी तर लय मस्त बनवायची. असं जास्त आंबट आंबट पण नाही लागायचं, जास्त गोड गोड नाही लागायचं. गुळाचं पाणी असतं ना त्यामध्ये, असं व्यवस्थित बनवायचं असतं. पोळ्या बनवतात का पण आपल्यामध्ये? पोळ्या बनवतात, पुरणपोळी, शाळी, आमटी कर, शाळी कर, राजोली आहे, बघू, जर सुट्टी घेतलं तर बनवेल, नाही तर नाही. तुम्हालाच बनवावं लागेल. किती वेळ लागतं हे जेवण? जसं बनवतं तसंच बनवायचं आहे ना तुम्हाला? मग बाबांना द्यायला सांगा. हां. कशासाठी? गुडघ्यासाठी? काय झालं गुडघ्याला? ते तर तुम्हाला पहिल्यापासून दुखतात ना गुडघे. तुम्ही काहीतरी आयुर्वेदिक ट्राय करा ना. किती चांगले चांगले दवाखाने आहेत, ते दवाखान्यामध्ये जात नाही, काय नाही. तुम्ही गोळ्या घेता का वेळेवरती? मग कमी का नाही होते? ते ऑइलसाठी काय करावं लागेल? इंजेक्शन. कमी मध्ये नाही येत का? शेषे देऊन दे. थोडं कॉन्टेंट ही का बाई, कॉन्टेंट ही पैसा कॉल से कॉन्टेंट यायला वाटतं सोडून. 6 वाजता उठला. मला भूक लागले. सगळं गॅस डिस कमी जातो. टायमावर औषध घेत नाही, म्हणजे गॅस पासून आता तर चालू केले मी व्हिडिओ काढायला. नाही, कुठं झोपले होते मी. ते फोन बघत होते तिथे वरती. हा झोपलेला होता, ते पण झोपलेले होते. मग व्हिडिओ कुठं काढले? म्हणून व्हिडिओ काढताना कसं बडबड केलं पाहिजे. बडबड केलं तर ना समोरच्याला पण बोर नाही होणार. म्हणजे हा बाबा व्हिडिओमध्ये कोणतरी काहीतरी बोलत आहे असं बोर नाही होणार. नाहीतर ते व्हिडिओ असं ओपन करतात, अरे काहीच बोलत नाही आहे, शांत आहेत हे लोक, म्हणून बंद करतात व्हिडिओ. मग मला व्ह्यूज नाही येणार. मग ते व्ह्यूजसाठी तर करतो आपण. असं बडबड केलं ना व्हिडिओ चालू केल्यानंतर, मग लोक ऐकतात. कारण की लोकांना ऐकायला खूप आवडतं, ऐकायला काहीतरी वेगळं बघायला. म्हणून मी असे करत असते. काय पण करू दे, काय पण कचरा वगैरे काढू दे, धूळ वगैरे साफ करू, सगळं काढत असते व्हिडिओ. पाठवत नाही मी कोणाला, माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करते. जसं ते माझा साम टी व्ही जसे चॅनल आहेत ना, तसं यूट्यूब चॅनल असतो. ते साम टी व्हीवरती ते लोक काय दाखवतात ते आपण बघतो ना. तसं माझ्या चॅनलवरती मी जे अपलोड करते, जे मी दाखवते तसं लोक बघत असतात, तेच बघत असतात. हां, माझं स्वतःचं चॅनल लेझी क्रेझी अनफिल्टर्ड. लेझी क्रेझी अनफिल्टर्ड. लेझिम नाही, लेझी क्रेझी अनफिल्टर्ड. म्हणजे लेझी म्हणजे आळशी, क्रेझी म्हणजे वेडी, अनफिल्टर म्हणजे रॉ, म्हणजे ओरिजिनल असं. ते लेझिम नाही, लेझी क्रेझी म्हणजे आळशी आणि वेडी, असं माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आळशी आणि वेडी. हां, आळशी आणि वेडी म्हणजे आळशी आणि वेडी आहे. हां, असं यूट्यूब. हां, असं ते खूप छान असतं. म्हणजे ते खूप सारे लोक बनवतात, स्वतःचे व्हिडिओ वगैरे बनवतात.
दिस इज डेली व्लॉग. म्हणजे तुझं चॅनलचं नाव आपल्याला माहिती पाहिजे ना. हो, माझं चॅनलचं नाव माहिती असलं ना तुम्ही जाऊन बघू शकता, कोणी बघू शकतात. पण मला बोलताच येत नाही तुम्ही. हां. लिहून दे मला. लिहून देते. कोण काय विचारलं ना हे सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब करणं म्हणजे काय, आता तुम्ही साम टी व्ही तुम्हाला असंच नाही दिसत, ते तुम्हाला विकत घ्यायला लागतं ना. तसं हे फ्री असतं, विकत घ्यायची गरज नाही. आमच्याकडे आहे फ्री चॅनल. ते वेगळे, ते ऑलरेडी इन्स्टॉल झालेले. ते कसं आम्ही 800 रुपयाचा. ते डिशवाले काय करतात, ऑलरेडी चॅनल विकत घेतात आणि तुम्हाला फ्रीमध्ये दाखवतात. ते विकत घ्यायला लागतं. आता आम्हाला डिशचे पैसे भरायची गरज. पण तुम्ही सुरुवातीला पैसे दिलात की नाही? 700-800 रुपये. दिलात ना, तेच असतं पैसे. आम्ही सगळं बघू शकतो. हो, पण तुम्ही सुरुवातीला तुम्ही फ्रीमध्ये घेतलात का? नाही घेतलात, पैसे दिलात ना. हां, मग तसंच असतं हे पण. फ्रीमध्ये पाणी भेटलं फ्री आहे आता बीचचं पण. पण माझं यूट्यूब चॅनल फ्रीमध्ये आहे. आम्ही पाणी 20 रुपयाची बाटली आणतो. हम्म, तसं. रोज 60 रुपये जातात. हम्म. हो, मग तर काय. पाणी चांगलं आहे ना राजू. विचार करा तो स्वतः घेऊन येतो की नाही रोज. डेली ब्लॉग एट्लुंटद्रा हां रोज 2 बाटल्या घेऊन येतो. ಎಫೆಕ್ಟಿವ್ ಉಂಡನ್ನು ಲೆಮನ್ చూసేట్లా బా ఇదే మైండ్ సెట్ తోని లోక మందిలు ఏం పని చేసేసారు. వాళ్ళకి ఇది తెలియదు, స్టార్ట్ ఎట్లా పని చేసాడు కానీ స్టార్ట్ చేసేది ఉంది. ఎన్షిట్కి దానికి ఎట్లా మనకు ఎట్లా కావాలి అట్లా దానికి కర్వ్ చేసేది ఉంటుంది. ఎట్లా కావాలి అట్లా ఎక్స్పీరియన్స్ వస్తుంది చూడు. ఎక్స్పీరియన్స్ అయితే వీడియోలు పని ఇంప్రూవ్ అవుతాయి. దాని దిక్కెళ్ళి నువ్వు చిన్నగా ఉన్నావు, నేను పెద్దగా ఉన్నాను. ఓకే.